यांच्या माध्यमातून सौजन्य द्वितीय क्रमांकाचा आकर्षक करंडक स्वर्गीय श्री नाशिक काळू पाटील साखरे यांच्या स्मरणार्थ श्री धनंजय नाशिक पाटील यांच्याकडून सौजन्य तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय श्री भरत वसंत पवार हालोली यांच्या स्मरणार्थ श्री सुनील वसंत पवार यांच्याकडून सौजन्य चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक स्वर्गीय श्री अनिल वसंत पवार हालोली यांच्या स्मरणार्थ यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री विशाल भरत पवार यांच्याकडून सौजन्य मालिका वीराकरिता यशस्वी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते नेटाळी गावचं सुवर्णरत्न श्री वैभव सुदाम घरत यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य उत्कृष्ट फलंदाजाकरिता स्वर्गीय श्री उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत केशव सोगले यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य उत्कृष्ट गोलंदाजाकरिता स्वर्गीय श्रीमती शेवंती केशव सोगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री रमाकांत केशव सोगले यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकरिता स्वर्गीय कुमार मयुरेश रमाकांत सोगले यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री राजकुमार केशव सोगले यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य उत्कृष्ट यष्टीरक्षकाकरिता श्री विकास परशुराम पाटील बराणपूड यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य सर्व दात्यांचे आम्ही हात जोडून अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये। प्लेअर ऑफ द मॅच सूरज रवींद्र पाटील आपण यावं, आपणास सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून। खूप चांगला आणि दर्जेदार क्रिकेट सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते दोन संघांमध्ये। एका बाजूने आपण पाहू शकतो गिराळे फायटर्स कालच्या दिवसामधील अपराजित संघ, एक नाही दोन नाही तर सलग 3 विजय ज्या संघाने परिपूर्ण करून दाखवले, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत PS कुणबे किंग। आता हा देखील संघ अपराजित आहे, म्हणजे सामना हा तोला मोलाचा आहे। दोन्ही देखील संघ एकही सामन्यामध्ये पराभूत झालेले नाहीयेत। लोहा लोहे को काटता है असं म्हटलं जातं। शोले चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर त्या चित्रपटामधील हा एक सुविख्यात संवाद आहे आणि हा सामना देखील तशाच रीतीचा आहे। वाटेमध्ये अनेक सशांची शिकार केली, अनेक हरिणांची शिकार केली। आता 2 ठाणे वाघ एकमेकांसमोर आलेत। आता कळेल किसमें कितना है दम, कारण दोन्ही देखील संघ एकही सामन्यामध्ये पराभूत झालेले नाहीयेत। सुंदर सुंदर सामना। पहिल्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाज प्रतीक संतोष पाटील ब्रँड ऑफ चहाडे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळतोय। साइडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षण थोडंसं ढासाळलेलं राहुल पाटील रिकी ब्रँड ऑफ कुकडे यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामधील हिरो ज्याने 6 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या नाही प्रतिस्पर्धी संघाला। लाईव्ह चॅटच्या माध्यमातून सुनील यादव, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट ब्रँड ऑफ वरई। दर्जेदार क्रिकेटपटू आणि या नॅचरल टॅलेंट लाभलेला खेळाडू म्हणून जो ओळखला गेलाय पालघर ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून। ओराम क्रिकेट सुरुवातीला अंडरआर्म आणि तदनंतर ओराम क्रिकेट दणाडून सोडणारा स्टार क्रिकेटर सुनील यादव ब्रँड ऑफ वरई, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। खूप चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालंय। पहिल्या सामन्यामध्ये सूरज रवींद्र पाटीलचा क्लास आपण अनुभवला आणि आता दुसरा सामना सुरू झालाय। 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। एका बाजूने जर आपण पाहिलं तर गिरीश दयानंद पाटील आणि दुसऱ्या बाजूने एकंदरीत कौशल बबन जाधव। यतीन जो स्वस्तात बाद झाला, अतिशय महत्वपूर्ण फलंदाज आणि तदनंतर 1 डाऊन च्या स्वरूपात आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये। चांगलं क्रिकेट, दर्जेदार स्वरूपातील क्रिकेटचा आस्वाद आपण अनुभवणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। कुणबी प्रीमियर लीग जातक पक्षी ज्या रीतीने वर्षा ऋतूची वरुण राजाची प्रतीक्षा करत असतो, अगदी तशा रीतीने कुणबी बांधव ज्या स्पर्धेच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असतो ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। KPL या वेळेला ऑन साइडला सुंदर फटका आहे, बैठक शॉट, चेंडू निघून येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून सुंदर रनिंग पाहायला मिळते। कौशल बबन जाधव केवळ 20 ते 25 वयोगटातील हा एक खेळाडू आपण पाहतोय आणि संधीचं सोनं कसं करावं या खेळाडूकडून शिकण्यासारखंच आहे।
एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळतोय त्याची जाणीव त्याने ठेवलंय. खूप सुंदर प्रदर्शन यंदाच्या वर्षामध्ये लक्षवेधी खेळाडू आणि ज्या रीतीने तो खेळतोय त्याने काल इंटरव्ह्यू मध्ये देखील सांगितलं की सूर्यकुमार अशोक यादव आणि विराट कोहली या दोन खेळाडूंचा आदर्श आम्ही ठेवलेला आहे. फलकावर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 4 या आकड्यावर. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 4 धावा फलकावर. ऐकूया डीजेला आणि चटकन वळूयात मैदानाच्या आतमध्ये. पुरुष टूट गया मग तेरा मेला लगे होने दे मत सजा हो क्या तेरा मेला लगे होने दे मत सजा हो क्या मैं तुझसे मिलने आ जाऊं. धन्यवाद. डीजे प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण वितरित करूयात. आदरणीय उल्हासजी विष्णू सोगले शिक्षक महोदय या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुशिक्षित आणि जाणकार व्यक्तिमत्व या नावजे गावाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि सरांच्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित केला जातोय. या मुन्ना जयस्वाल हा अभिमानाचा क्षण आपण कैद करूयात ज्या ठिकाणी सूरज रवींद्र पाटील, कारण प्लेअर ऑफ द मॅच बनण्याकरिता ही मेहनत त्याने 365 दिवस घेतलेली आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे. समवेत भावेश दादा मोहन पावडे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त यांना आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. आणि आदरणीय उल्हास विष्णू सोगले शिक्षक महोदय या नावजे गावचं कोहिनूर रत्न सरांच्या शुभ हस्ते अवॉर्ड या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. मान्यवरांचे शतशः आभार. चला वळूयात मैदानाकडे. गोलंदाज कालच्या दिवसामधील प्लेअर ऑफ द डे प्रजय दशरथ पाटील. सलग 3 सामन्यांमध्ये 3 वेळा प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द डे. नो बॉल पंच दर्शवित आहेत. खराब चेंडू या वेळेला समवेत यस धावचित करिता आपण पाहू शकतायत. धावचित आहे पंच नो साठी हवाय का? यस धावचित करिता थर्ड अंपायर हवा आहे. या ऑफिशियल्स आपण यावं कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. थर्ड अंपायर या ठिकाणी आपण यावं नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. धावचित आहे की नाही हे तपासण्याकरिता थर्ड अंपायर घेण्यात आलेला आहे. नो बॉल पंचांचे संकेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्या डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. डिसिजन या ठिकाणी पोहोचलेला आहे. नॉट आउट करार. सो थर्ड अंपायर चा डिसिजन या ठिकाणी पोहोचला गेलेला आहे आणि ऑफिशियल स्वरूपात नो बॉल जो पंचांनी घोषित केलेला आहे. परफेक्ट डिसिजन. धन्यवाद थर्ड अंपायर जेपी पॅनल चा या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. खूप चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका आणि पाटील नेटवर्क्स टेक्निशियन साहिल विलास पाटील यांचे देखील खूप खूप आभार. कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल थँक्यू सो मच. तनु पाटील, भावेश पाटील, मनोहर माळी, आयुष पाटील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. सर्वांचं खूप सारं स्वागत आहे केपीएलच्या माध्यमातून. चला वळूयात सामन्याकडे. नो बॉल पंचांनी दर्शवलेला आहे आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे त्या अर्थी फ्री हिट, सूट सवलत आणि कमिशन चा इशारा. 2007 पासून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या अनुषंगाने क्रिकेटमध्ये उत्क्रांती
घडवून आणणारा नियम म्हणून जो ओळखला गेलाय, परंतु फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाजाला फ्री होऊ दिलेलं नाहीये. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 6 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 1 गडी बाद अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते. कानमंत्र कालच्या दिवसामध्ये सॅल्यूट केलं होतं गिरीश या स्टार आयकॉन खेळाडूने कौशलच्या खेळीला ज्या प्रकारे त्याने फलंदाजी केली होती. यावेळेस फुलटॉस आहे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. काय घडलं? कैच तेरी है या मेरी है, लेकिन गेंद तो बीच में गिरी है. आणि दोन खेळाडूंमध्ये कोलॅबरेशन असणं फार आवश्यक आहे. क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण पाहिलंय, झेल माझा नाहीये, झेल तुझा आहे, हो नाही, थांब, मी घेतोय, तू दूर राहा, हे कॉलिंग फार आवश्यक असतं. परंतु एक्साइटमेंट एवढी असते की कधी कधी हे बोलायचं राहून जातं आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. येथे जीवनदान, झेल धरतीला दान. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर, वैयक्तिक 4 या धावसंख्येवर. स्ट्राईक रेट घसरलेला आहे आजच्या दिवसामध्ये कौशलचा. सध्या 66च्या स्ट्राईक रेटने खेळतोय, परंतु हरकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये स्ट्राईक रेट वाढवण्याची प्रचंड जिद्द आणि क्षमता असलेला फलंदाज कालच्या दिवसामध्ये काय फलंदाजी केली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 87 धावा कुठून काढलेल्या आहेत कौशल बबन जाधव या फलंदाजाने. 87 पहिल्या क्रमांकावरती आपण पाहिलेलं आहे 106 धावांसहित. प्रतीक वासुदेव घरत जो एकंदरीत पहिल्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. सुंदर प्रदर्शन, ब्रँड ऑफ घरतपाडा. साइडला सजवलेला फटका शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे राहुल पाटील रिकी याच्या माध्यमातून. आणि चिक्के सिंगल कशी घ्यावी याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं. 11 या आकड्यावर धाव फलक. 2 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. एंड ऑफ दिस सेकंड ओव्हर. ऐकूया डीजे ला. वळूया तिसऱ्या षटकाकडे. धन्यवाद डीजे. 11 मिनिटे 8 सेकंदे आणि 34 प्रति सेकंद ची पहिली 2 षटकं हाताळण्याकरिता खर्च करण्यात आलेली आहेत. पहिल्या 25 मिनिटांमध्ये जर 5 षटकं कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये केवळ 4 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. अमित हिराजी पाटील तगडा ताकदवान खेळाडू. वाडिश लॉंग ऑफ झोन मध्ये प्रजय दशरथ पाटील ऑन साइडला. हितेश शंकर पाटील बघा गेम प्लॅन आखतोय. आवश्यक देखील आहे. आता पॉवर प्लेचं बंधन शिथिल झालंय आणि कौशल बबन जाधव हा जो फलंदाज आहे तो जास्तीत जास्त लॉंग लेग झोन मध्ये खेळतो. आणि बघा आता येथे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. लॉंग लेग आणि डीप फाईन लेगला ची जाणीव ठेवून खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतायत क्लासिकल गोलंदाज. 3rd ओव्हर मध्ये प्रतीक संतोष पाटील ऑन साइडला. मी आधीच उल्लेख केला होता की लॉंग लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग या झोन मध्येच खेळणार आहे. कारण प्रत्येक खेळाडू कोणत्या शैलीने खेळणार आहे हे तुम्हाला ठाऊक असायला हवं आणि त्या अनुषंगाने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवणं हे तुमचं आद्य कर्तव्य. स्टार आयकॉन खेळाडू, वाईस आयकॉन खेळाडूंकडे ती गेम प्लॅनिंग असायला हवी. कालच्या दिवसामध्ये जर आपण वॅगन व्हील चेक केलं कौशलचं तर जास्तीत जास्त लॉंग लेग झोन, डीप मिड विकेट झोन मध्येच तो खेळलाय. 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तेच दृश्य. टिपिकल कौशल बबन जाधव. चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार, चौकार. डीजे 19 धावा फलकावर. 1 गडी बाद. कठीण असतं
एखादा फलंदाज जेव्हा 360 डिग्री मध्ये खेळतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करणं कठीण असतं बघा. आता एक लॉंग लेग देखील घेण्यात आलाय, मजबूर केलाय वाईस आयकॉनला, तुम्ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चेंज करा, अदरवाईज मी सोडणार नाहीये. आता एक जाणून बुजून लॉंग लेग घेण्यात आलाय, तो देखील डीप मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा, गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. स्पीड गन, फास्ट अँड फ्युरियस, अति द्रुत गतीने, क्रिवी शीघ्र गतीने, जलद गतीने हाताळण्यात आलेला चेंडू आपण पाहतोय. प्रतीक संतोष पाटील, ऑफ साइड द ऑफ स्टंप लेंथ अँड लाईन, ब्रँड ऑफ सहाडे. कबड्डी महर्षी स्वर्गीय रमेश आत्माराम पाटील यांच्या पुण्य स्मृतीने शृंगारलेला सहाडे गाव आणि त्या गावातील खेळाडू यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू फार वेगाने निघून जातोय सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा. वाड्यावर या. डीजे आतापर्यंत कौशल बबन जाधव या फलंदाजाने, अभिमानाची गोष्ट आहे, जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे, 100 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी, क्लासिकल फलंदाजी. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आई वडिलांचं, नाणेवली गावाचं, कुणबी समाजाचं नाव मोठं व्हावं म्हणून मला क्रिकेट खेळायचंय. चांगली फलंदाजी. स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आहे इनटू द गॅप, डीप पॉइंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 101 धावा आणि अजून 6 धावा जर केल्या तर कौशल बबन जाधव कुणबी प्रीमियर लीगच्या 6व्या हंगामामध्ये 4थ्या दिवस अखेर जवळजवळ सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज देखील ठरू शकतोय. कारण प्रतीक वासुदेव गोरख पहिल्या क्रमांकावरती आहे, ज्याच्या बॅटमधून 106 धावा आलेल्या आहेत. रुपेश काशीनाथ पाटीलच्या बॅटमधून 105 धावा आणि तिसरा असा हा फलंदाज आपण पाहतोय ज्याने 101 धावा 100 क्रॉस केलेले आहे. साइडला फटका मात्र सजवला गेलाय. बॅट अँड पॅडचा तितकासा संपर्क होत नाहीये. पहिली धाव कंप्लीट. लेझी 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 क्रिकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगली कॉलिंग होते. इथे गिरीशचं कौतुक करावं लागेल, त्याने योग्य वेळेला कॉलिंग दिलं की दुसरी धाव देखील कंप्लीट होऊ शकते. संघ मात्र जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ ते संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 26 धावा या फलकावर. दोन्ही देखील फलंदाज नॉट आउट पाहायला मिळत आहेत. स्ट्रॅटेजिक टाइम आउट त्या ठिकाणी घेतला जाईल. स्टॉप वॉच 90 सेकंदांकरिता स्टॉप केलं जाईल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. 16 मिनिटे झालेले आहेत पहिली 3 षटकं हाताळण्याकरिता आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक आपण पाहू शकतायत. प्रोग्रेस कार्डवर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावर. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 26 धावा, नॉट आउट दोन्ही देखील फलंदाज. कसोटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आपण पाहिलं जेम्स अँडरसन, इंग्लंड देशातील असा एक खेळाडू ज्याने 145 वर्षांच्या गौरवशाली कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला असा खेळाडू ठरला जो 100 पेक्षा जास्त वेळा नाबाद राहिला. 103 वेळा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्याआधी कॉर्टनी वॉल्श 63 वेळा नाबाद राहिला होता, परंतु जेम्स अँडरसन ज्याने 667 गडी बाद केलेले आहेत कसोटी क्रिकेटमध्ये आणि 145 वर्षांच्या या सुवर्ण अध्यायामध्ये विक्रम गाथा गाठणाऱ्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये 103 वेळा नाबाद राहण्याचा न भूतो न भविष्यती एक विस्मयकारक विक्रम, अजरामर विक्रम त्याने आपल्या नावावरती करून दाखवलाय तो कसोटी क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये. ड्रिंक ब्रेक त्या ठिकाणी झालेला आहे. खेळाडूंना विनंती, खाली बसून पाणी प्या. आपणास नम्र विनंती करीत आहोत. आपण ग्रामीण क्रिकेटर आहात. घरी तुमची आई, वडील, कुणाची सौभाग्यवती, कुणाचा मुलगा, मुलगी, सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी ही आपल्या संघा खांद्यांवरती आहे आणि त्या अनुषंगाने चला फर्स्ट एड किट, प्रथमोपचार पेटी आपण मुख्य खेळपट्टीवरती उपलब्ध करून द्यावी ही विनंती करीत आहोत. आणि ग्रामीण क्रिकेटर म्हणून आपली भूमिका अदा करीत असताना एक गोष्ट आवश्यक आहे. कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. कुणबी समाज एक विस्तृत समाज या महाराष्ट्रामधील म्हणून जो ओळखला गेलाय. खूप चांगल्या प्रकारे बळीराजा उभ्या जगाचा पोशिंदा म्हणून जो ओळखला जातो. कडाक्याचं ऊन असो की सोसाट्याचा वारा की मग असोत वरुण राजाच्या ओल्या चिंबधारा, दिवस रात्र कष्ट करतो तो फक्त बळीराजा. शेकोटीच्या उभी संगे सारी रात्र जगायचा. उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. रोज रोज कामच काम, कधी नाही त्याचा राम. कष्टाने त्या शरीरातला निपटून निघे सारा घाम.
चंदन होऊन माती संगे कणाकणाने झिजायचा, उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. कष्टाचे ते जीवन असले कधी रुसायची चूल, वेळेवरती भाकर नाही अशी व्हायची भूल. दिवसभर राब राबून पाणी पिऊन निजायचा, उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. क्रिकेट तर आपण खेळतोच, पण आपले आई वडील शेतकरी आहेत आणि कधी कधी आई आणि वडिलांसोबत शेतापांद्यांवरती देखील जावं आपण आणि त्या वावरामध्ये देखील कधीतरी बघावं. आपण इतक्या धावा करतो क्रिकेटच्या या खेळामध्ये, अनेक खेळाडूंचे रेकॉर्ड्स आपण मोजतो, स्वतःच्या धावा मोजतो, परंतु ज्या दिवशी आजन्म आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या आईने आणि आपल्या वडिलांनी शेताच्या या बांधापासून ते त्या बांधापर्यंत काढलेल्या धावा जर आपण मोजल्या तर आपल्याला कळेल की उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा आणि उभ्या जगाचं पोट भरण्याचं महान महान कार्य, महान विश्वविक्रम हा तर आपल्या आई वडिलांच्याच नावावरती आहे. आणि क्रिकेट खेळत असताना हे सामाजिक भान, ते सामाजिक जाणीव आपल्यामध्ये असायलाच हवी. फक्त आपण आपल्या धावा मोजू नयेत, फक्त आपण खेळाडूंच्या धावा मोजू नयेत, तर कधीतरी आपल्या आईने आणि आपल्या वडिलांनी आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत आज जन्म शेताच्या या बांधापासून ते त्या बांधापर्यंत ज्या धावा काढलेल्या आहेत, त्या धावा ज्या दिवशी आपण मोजू त्या दिवशी कळेल की उभ्या जगाला पोचण्याचं महान कार्य हे बळीराजाच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्या कुणबी राजाला त्रिवार अभिवादन आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून. चला वळूयात मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचते ती 26 धावा. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्कवर हितेश शंकर पाटील. स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका सुंदररित्या खेळला गेलाय ऑफसाइडला. एक धाव कंप्लीट. नाबाद जिंदाबाद हा एकच नारा सुरू आहे सध्या दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून. डब्ल्यूच्या शोधामध्ये आहे गोलंदाज, परंतु डब्ल्यू येईल की नाही हे क्वेश्चन मार्क. हितेश शंकर पाटील उंच पुरा तगडा ताकदवान आणि हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गौरवर्ण उंच सकल बांध्याचा, सडपातल बांध्याचा कुणबी क्रिकेट ज्याने दणाणून सोडलंय गेली कित्येक वर्ष. स्टार आयकॉन. ऑन साइडला फटका सजवला गेलाय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक सूरज राजेंद्र नाईक, ब्रँड ऑफ खामलोली. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुंदर पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय. बघा एकाच संघामध्ये नीरज पाटील आणि सूरज नाईक आहेत आणि कुणाला यष्टीरक्षक ठेवावं ही चढाओढ त्या ठिकाणी निर्माण झाली. जी पसंती दर्शवली गेली नीरजला या स्पर्धेच्या माध्यमातून. सूरज राजेंद्र नाईक हा देखील एक अव्वल यष्टीरक्षक म्हणूनच ओळखला गेला आहे तो पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट आहे. सुंदर फटका. चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमा रेषेच्या दिशेने, परंतु काय एफर्ट्स आहेत, प्रयत्नांना सलाम. प्रतीक संतोष पाटील, चहाडे एक्सप्रेस, वेल डन. एकेका धावेसाठी संघर्ष, एकेका धावेसाठी तन मन धन सर्व समर्पण, एकेका धावेसाठी भूमातेला आलिंगन या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या प्रोग्रेस कार्डवरती आतापर्यंत 31 धावा. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद, चक्षु विहंगम, अनुपम, निरुपम, भव्य, दिव्य, विलासपूर्ण, शोभनीय स्वरूपाचं क्रिकेट, मादक, अनुवादक क्रिकेटचा, मदमस्त क्रिकेटचा नजराणा, कुणबी प्रीमियर लीगचा शानदार क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर. गोलंदाज हितेश पुढे येऊन खेळायचं होतं, चेंडू मात्र सरळ निघून जातोय. क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित हातांमध्ये अमर पाटीलला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये काय षटकार खेचला, ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. 2 चेंडू मध्ये 13 धावा हव्या होत्या. त्यानंतर एक वाईड आला, एक षटकार आला आणि सामन्याचा खरा हिरो अमर पाटील, ब्रँड ऑफ कोकणेर, जो यष्ट्यांच्या मागे शॉट थर्डमॅन झोन मध्ये आपण पाहतोय. चांगला खेळाडू आहे, दर्जेदार खेळाडू, स्वतःला सिद्ध केलं यंदाच्या वर्षामध्ये आणि म्हणूनच 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील त्या खेळाडूला देवेंद्र एकनाथ पाटील संघ मालक यांनी बहाल केलं होतं. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. विराट प्रेम कोहली कॉपी बुक स्टाईलने सजवला गेलाय. इनटू द गॅप, प्रॉपर कव्हर ड्राईव्ह, चौकार 4.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सुंदर पद्धतीने कव्हर ड्राईव्हचा फटका वैयक्तिक स्वरूपात आतापर्यंत 16 चेंडूंमध्ये 28 या धावसंख्येवरती खेळतोय आणि बघा स्ट्राईक रेट पहिल्या 5 ते 6 चेंडूमध्ये 66चा स्ट्राईक रेट होता. आता स्ट्राईक रेट आहे 175. कौशल बबन जाधव या खेळाडूचा अद्वितीय फलंदाजी. रिव्हर्स अटेम्प्ट हे टेम्पटेशन आहे, हे भुरळ आहे, हा मोह आहे. स्वतःला आवरू शकणार नाहीये कारण म्हणतात ना वाघाच्या मुखाला एकदा रक्त लागलं की स्वतःला थांबवणं हे कठीण. षटक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपात संपन्न झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 37 लॉस ऑफ 1 विकेट. इज डीजे. धन्यवाद डीजे. केवळ 16 मिनिटांमध्ये पहिली 4 षटके हाताळलेले आहेत गिराळे फायटर्सच्या संघाने. लेफ्ट साइडला खेळला गेलेला फटका फ्री होम डिलिव्हरी होती. साधा सोपा झेल कंप्लीट. वेलकम बॅक. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचं शब्द फुलांनी खूप सारं स्वागत. न्यू मॅन इन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज जयराम भोणे. यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू 37 धावा फलकावर. वसरे क्रीडा नगरीमध्ये अंतिम सामन्यात केव संघाच्या विरोधात 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता असताना अद्वितीय 3 षटकार ज्याने खेचले होते ते देखील अंतिम सामन्यामध्ये तो खेळाडू आता सज्ज झालाय. फलंदाजी मार्कवर धीरज जयराम ढोणे. दे दनादन ढोणे खूप चांगल्या टच मध्ये आहे. कन्सिस्टंट परफॉर्मर. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज प्रजय दशरथ पाटील. वेगवान चेंडू होता. काल इंटरव्ह्यू मध्ये प्रजय दशरथ पाटील यांनी सांगितलं की आतापर्यंत फक्त कबड्डीमध्ये एक उत्कृष्ट चढाईपटू म्हणून माझा नावलौकिक पालघर जिल्ह्याच्या पलीकडे देखील जाऊन दणाणला, परंतु क्रिकेटमध्ये जो लौकिक मला हवा आहे आज मिळालाय. ऑन साइडला सुंदर फटका. धीरज दे दनादन ढोणे. षटकार. धावा प्रोग्रेस कार्ड वरती. 43 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. धीरजच्या बॅट मधून षटकार या ठिकाणी अनुभवाला मिळतोय. केवळ 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि 6 या आकड्यावरती खेळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावर. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. 4.5 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे. धीरज जयराम ढोणे. यंदाच्या वर्षामध्ये धीरज ज्या प्रकारे खेळलाय मला मिडास राजाची गोष्ट आठवते. धीरजची खेळाडू वृत्ती आणि त्याचा खेळ पाहून. कारण मिडास हा असा एक राजा होता ज्या गोष्टीला तो हात लावायचा त्या गोष्टीचं रूपांतर सोन्यामध्ये व्हायचं. आणि यंदाच्या वर्षामध्ये त्या टच मध्ये आहे हा खेळाडू. ज्या स्पर्धेमध्ये खेळलाय ती स्पर्धा गाजविली. जिल्हा परिषद प्रीमियर लीग अगदी 3 आठवडे आपण मागे गेलो तर त्या स्पर्धेमध्ये 91 धावा त्याने चेस केल्या होत्या. एक हाती चेस केल्या होत्या. आणि बघा कुणबी प्रीमियर लीग
ही धीरजची आवडती स्पर्धा आहे. त्याने स्वतः देखील सांगितलंय की या स्पर्धेबद्दल जे प्रेम आहे मनामध्ये ते वेगळं आहे. असीम उंची बघा, फलंदाजाचं लक्ष विचलित व्हावं म्हणून आता एक क्षेत्ररक्षक जो एकंदरीत सिली मिडॉन ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, कारण हा हास्यास्पद क्षेत्ररक्षक असतो जो जाणून बुजून ठेवण्यात आलेला असतो. जणू काही कसोटी क्रिकेटचं दर्शन. षटकार खेचला जाऊ नये म्हणून अशा प्रकारे हे गेम प्लॅन आपण पाहू शकताय. 44 धावा, 44 रन्स, 2 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत. सुंदर क्रिकेटचा आस्वाद, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल कुणबी प्रीमियर लीग आपण पाहतोय. यॉर्क लेंथ आहे. षटकार खाल्ल्यानंतर सुधारणा केलेली आहे. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती आतापर्यंत 45 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद. शेवटच्या एकंदरीत 5व्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. अजून देखील 6 चेंडूंचं येणं हे शेष पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, क्वालिटी, प्युअर क्रिकेटचा आस्वाद पुन्हा एकदा धीरज करिता. बघा, आयुष्यामध्ये ज्या प्रकारे हा क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय, आयुष्यामध्ये देखील डिस्ट्रॅक्शन येत राहतात, परंतु लोक काय म्हणतात याचा विचार आपण करायचा नसतो. लोकांच्या म्हणण्यावरून आपण आपल्या आयुष्याची व्याख्या ठरवायची नसते. आणि ही गोष्ट आता धीरजला लक्षात ठेवावी लागेल. जाणून बुजून जे डिस्ट्रॅक्शन समोर आणले जात आहेत. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 46 धावा, 5 षटकांचा खेळ हा संपन्न झाला आहे. आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 46 या आकड्यावर धाव फलक. धीरज जयराम ढोणे आणि गिरीश दयानंद पाटील असे 2 खेळाडू. आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष महोदय आणि कुणबी सेनेअंतर्गत सध्या अनेक सकारात्मक उपक्रम राबविणारं व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ या ठिकाणी अपराजित. तर दुसऱ्या बाजूने बघा, चलबिचल असणार आहे या सामन्यामध्ये, कारण दोन्ही देखील संघ 3-3 सामने जिंकून आलेले आहेत आणि म्हणूनच चढा ओढ हे बघायलाच मिळेल. पहिल्या 5 षटकांमध्ये 46 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर. चला, जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना नम्र विनंती आहे, डोंट वेस्ट द टाइम. टाइम इज मनी. स्टॉप वॉच लावण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, जर 25 पेक्षा जास्त मिनिटे झाली तर आम्ही कॉमेंट्री स्टुडिओ मधून तशी सूचना करू. काळजी करू नका. 46 धावा, 2 गडी बाद. जे एकंदरीत स्कोर फलक आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू. यावेळेला सिली पॉइंट. आता सिली पॉइंट घेण्यात आलाय. ऑन साइडला सुंदर फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. फ्लॅट सिक्सर. 6 धावा. धीरज जयराम ढोणे दर्शवून देतोय, क्षेत्ररक्षक कुठेही लावा, हम रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, ही भूमिका अदा करतोय. 52 धावा फलकावर. 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. साइडला खेळला गेलाय. चेंडू इनटू दी गॅप मध्ये, सीमारेषा पलीकडे. बघा, गोलंदाजाने प्रेशर घेतलाय. प्रेशर घेऊन खेळू नका. समोर फलंदाज कितीही ताकदवर असो, तुम्ही कुठल्याही प्रकारे प्रेशर घेता कामा नये. या वेळेला ज्या प्रकारची फटकेबाजी सुरू आहे, 56 धावा, 56 रन्स. अजून देखील 4 चेंडूंचं येणं शिल्लक आहे. केवळ 6 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 18 या आकड्यावरती खेळतोय धीरज. शॉट ऑफ लेंथ, ब्रेड अँड बटर. चेंडूला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय. डीप फाईन लेग, सीमारेषा पार. केपीएल चौकार. माझी बायको सांगितलं की तू कधी काय. माझी बायको
धीरज जयराम ढोणे याची बॅट बोलू लागले. धीरजची बॅट लहरताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. झुंजार, विस्फोटक, आक्रमक, जिगरबाज, निर्भीड, तडाखेबाज, दणकेबाज खेळ सुरू आहे. चित्रभानू ज्वलंत फलंदाजी. याला साइडला बिग 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 ब्लास्ट. षटकार, 6 धावा, दिल एक मंदिर तू एक मूरत है. क्या बताओ धीरज साहब, ये स्ट्रोक कितनी खूबसूरत है. फलकावर 66, 66 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. षटकार, चौकार, चौकार, षटकार. षटकाचं विश्लेषण आपण पाहिलं आहे. 4 चेंडूंमध्ये 20 धावा आलेल्या आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार. वैयक्तिक केवळ 8 चेंडूंचा सामना करत 350 च्या स्ट्राईक रेटने 28 या धावसंख्येवर खेळतोय धीरज. नाव धीरज आहे, परंतु पराक्रम बघा, एकही वेळा तो थांबत नाहीये. कारण ठाऊक आहे येथे फक्त सेन्सेशनल, येथे फक्त अटॅक, येथे फक्त फोडकाम. चौकार आणि षटकार, धावांची संततधार बरसात. यावेळेस पुन्हा एकदा स्मॅश केला ऑन साइडला. चेंडू सीमा पार. षटकार, 6. रन्स, 72 धावा. माचिस तो फालतू में बदनाम है मेरे दोस्त. आग लगाने का काम धीरज ने करके रखा है. ज्वलंत फलंदाजी. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय अमर पाटील यांच्या सुरक्षित उंजळीमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि या वेळेला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल फलंदाजाला. एंड ऑफ दी एकंदरीत षटकांचा खेळ जर आपण पाहिला तर या वेळेला गुणलेखक आम्हाला सूचित करतायत अधिकृत स्वरूपात 6 षटकांचा खेळ हा संपन्न झालेला आहे. आणि 6 षटकांच्या समाप्ती अखेर स्कोर फलक जाऊन पोहोचलंय ते प्रोग्रेस कार्ड वरती अतिशय मोठ्या धाव संख्येवर. 73 धावा धीरज जयराम ढोणे मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. काय खेळ साकारले आपल्या संघाकरिता. विस्फोटक यस हाफ मॅच समरे आपण पाहू शकतायत. दर्जेदार फलंदाजी यतीन फ्लॉप ठरला. त्यानंतर कौशल 18 चेंडू आणि एकंदरीत 29 धावा. त्यानंतर गिरीशने चांगले साथ दिली. 7 चेंडू 7 धावा. परंतु या सामन्याचा आतापर्यंतचा हिरो धीरज दे दनादन ढोणे 10 चेंडूंमध्ये आपण पाहू शकतायत 350च्या स्ट्राईक रेटने. षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाऊस. गोलंदाजीमध्ये प्रतीक पाटील 2 षटकांमध्ये एकंदरीत 19 धावा. प्रजय पाटील 2 षटकांमध्ये 16 धावा. हितेश पाटील 1 षटक 11 धावा. आणि राहुल पाटीलला आपण पाहू शकतायत 1 षटकामध्ये 27 धावांचं महागड षटक जे हाताळलं गेलंय. चला यानंतर होणाऱ्या सामन्याकरिता पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. आजच्या दिवसामधील नेक्स्ट मॅच कुणबी स्टार्स विपक्ष SP एव्हेंजर्स. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण कृपया करून यावं टॉस बॉक्स मध्ये. ऐकूयात सुश्राव्य संगीताने वळूयात नेक्स्ट इनिंगकडे. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा गजबला. 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 धन्यवाद डीजे. या कॅमेरामॅन आपण वळूयात मेगा स्क्रीनच्या माध्यमातून मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी कुणबी प्रीमियर लीग ही महाकाय स्पर्धा साकारणारे अनेक महानायक मेगा स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी थेट प्रक्षेपणासहित यस मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत KPL कार्यकारिणी
आदरणीय संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त भावेशदादा मोहन पावडे यांना आपण मेगा स्क्रीनवर लाईव्ह स्वरूपात पाहू शकतायत कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आदरणीय करविंद दत्तात्रय पाटील विश्वस्त महोदय, आदरणीय सन्माननीय त्या ठिकाणी उपस्थित आहेत दिनेश माधव पाटील या स्पर्धेचे उपाध्यक्ष महोदय यांना आपण मेगा स्क्रीनवरती पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय श्रीयुत हर्षद दादा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व हर्षद रमाकांत पाटील उपाध्यक्ष महोदय मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. योगेश दादा विश्वनाथ पाटील या स्पर्धेच्या माध्यमातून महत्वपूर्ण सदस्य महोदय मेगा स्क्रीनवर. आदरणीय सुनील काशीनाथ पाटील खूप सारी मेहनत या स्पर्धेकरिता. आदरणीय सन्माननीय साईनाथ काशीनाथ पाटील या स्पर्धेचे सल्लागार मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. आदरणीय मयूरदादा माधव नाईक या स्पर्धेचे खजिनदार महोदय पाहायला मिळत आहेत. खूप चांगली मेहनत संपूर्ण केपीएल कार्यकारिणीच्या माध्यमातून. सचिव महोदय मनोज कमलाकर पाटील चांगली मेहनत या स्पर्धेकरिता. कार्याध्यक्ष महोदय किशोर प्रवीण अधिकारी या स्पर्धेकरिता. आयोजक म्हणून चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सहखजिनदार महोदय श्रीकांत काशीनाथ पावडे वाळवे, सदस्य महोदय सचिन मोहन पाटील खामलोली, योगेश विश्वनाथ पाटील गिराळे सदस्य महोदय, सल्लागार महोदय आदरणीय कमलाकर गजानन गरत खामलोली बायांचा पाडा, आदरणीय श्री चेतन कमलाकर पाटील दुट्टन आणि आदरणीय श्री साईनाथ काशीनाथ पाटील सल्लागार महोदय. संपूर्ण केपीएल कार्यकारिणीला त्रिवार मुजरा कॉमेंट्री स्टुडिओ मधून आपल्या कुणबी समाजातील खेळाडू घडावा, पुढे यावा, त्याने व्यावसायिक क्रिकेट खेळावं, त्याला व्यावसायिक दर्जा प्राप्त व्हावा. क्रिकेट फक्त निमित्त आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण कुणबी समाजाचं ऐक्य साधलं जावं या प्रामाणिक अभिप्रायाने हे वास्तविक प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून आपण ही स्पर्धा नियोजित केलेली आहे. त्रिवार मुजरा आहे. वळूयात सामन्याकडे. टार्गेट जर आपण तपासून पाहिलं तर भलं मोठं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 74 धावांचं लक्ष समोर पाहायला मिळतं. नाणेफेकीचा कौल दोन संघांमध्ये झाला. या कुणबी स्टार्स आणि SP अव्हेंजर्स आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्याकरिता. आदरणीय प्रदीप पाटील साखरे यांच्याकडून भरत लक्ष्मण पाटील यांनी जर हॅट्रिक साध्य केली तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल, लक्षात असू द्या. क्रीजच्या डीप मध्ये गेला होता फलंदाज, पूर्णपणे डीप मध्ये. हार्दिक पंड्या कॉपी बुक स्टाईलने प्रजय दशरथ पाटील याच्या बॅट मधून हा फटका आलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. आदरणीय प्रदीपजी पाटील साखरे यांच्याकडून भरत लक्ष्मण पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपीजचं कॅश प्राइज 500 रुपये रोख स्वरूपात दिले जातील. त्यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे वेलकम बॅक. आदरणीय अमितजी प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. बघा, केपीएलचा 6वा हंगाम हा नावजे क्रीडा संकुलामध्ये होतोय, परंतु पहिले 5 हंगाम ज्या चहाडे क्रीडा संकुलामध्ये पार पडलेले आहेत त्या 5ही वर्षांमध्ये अमित प्रभाकर पाटील याने मैदानाची एस्टॅब्लिशमेंट एकेका गोष्टीसाठी 5ही पर्वांमध्ये दिवस रात्र अथक आणि अथांग प्रगल्भ मेहनत घेणारा हा महानायक आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. खूप सारं स्वागत. आदरणीय सन्माननीय भावेशदादा मोहन पावडे कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त यांच्या शुभ हस्ते अमितदादा प्रभाकर पाटील मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. RA चॅम्पियन चहाडे क्रीडा संकुलामध्ये ज्या प्रकारे मेहनत घेतली 5 वर्ष, खरोखरच स्टँड अप अँड सल्यूट आहे या व्यक्तिमत्वाला. आणि अमितदादा यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण सहकारी संकेत विलास पाटील असतील, सागर विलास पाटील असतील आणि संपूर्ण चहाडे गाव, संपूर्ण RA क्रीडा मंडळ चहाडे
आणि चहाडे ग्रामस्थ यांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. वळूयात सामन्याकडे. 6 धावा फलकावर 6 रन्स. आज अमर पाटील यांना प्रमोट केलंय. टॉप ऑर्डर मध्ये फलंदाजी करिता एक अतिशय चाणाक्ष फलंदाज. सुंदर फटका आहे. जर फ्लो आपण पाहिला तर सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने हा फटका सजवला होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये चेंडूच्या सरळ रेषेमध्ये होता फलंदाज. वेट अँड वॉच करून इनफिल्डच्या वरून सजवलेला फटका पाहायला मिळतोय. 7 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 गडी बाद झालेला आहे. चांगलं क्रिकेट, मनमोहक क्रिकेट, नयन मनोहरी, चक्षु विहंगम क्रिकेटचा आस्वाद. KPL सीझन 6. भरत लक्ष्मण पाटील वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सजवलेला फटका इनटू द गॅप मध्ये आहे. चेंडू सरळ निघून जातोय. आशिष मेधवले यांना ओव्हरटेक करून सीमारेषा पलीकडे. सुंदर फटका. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 11 धावा फलकावर, 1 गडी बाद. एसटीजे धन्यवाद. डीजे 11 धावा, 1 गडी बाद. त्या ठिकाणी बॅट उपलब्ध करून दिल्या जातात. मेगा स्क्रीन वरती या आपण कव्हर अप करूयात. मुन्ना जयस्वाल, ज्या ठिकाणी विराज ठाकूर पाहायला मिळतात. बंटी ठाकूर सलाम आहे. ज्या प्रकारे यंदाच्या वर्षामध्ये त्यांनी मैदान बनवण्यासाठीची मेहनत घेतलेली आहे. स्टँड अप अँड सॅल्यूट. त्या ठिकाणी बॅट उपलब्ध करून देत आहेत. चांगला आणि दर्जेदार खेळाडू म्हणून त्यांची ओळख. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. ओम वैती त्यांची देखील स्पर्धा येते. वाढीव च्या बेटावर 50,000 रुपये प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा आपण जोडले जाणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. ओमकार वैती आणि त्यांची संपूर्ण टीम. गावदेवी वैतीपाडा वाढीव प्रेझेंट आई गावदेवी चषक 2022चा तो शानदार सोहळा आपण पाहणार आहोत. फुटॉज आहे. ऑन ऑफ साइडला सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावला जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप करतोय पुष्कर पाटील. व्हेरी वेल स्टॉप. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावर आतापर्यंत 12 या आकड्यावर गोलंदाज आपण पाहतोय. गिरीश दयानंद पाटील या खेळाडूला स्टार आयकॉन म्हणून ज्याची निवड पाहायला मिळते या स्पर्धेअंतर्गत. यंदाच्या वर्षामध्ये आर्य ट्रॉफीच्या दरम्यान पालघर डिस्ट्रिक्ट मधील एक स्टँडर्ड आणि हाय क्वालिटी गोलंदाज मुसद्दीक शेख ब्रँड ऑफ शिरगाव याच्या विरोधात त्याने जे 2 षटकार खेचले होते अद्वितीय. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आयकॉनची भूमिका मुसद्दीक शेख अदा करणार आहे आणि त्या गोलंदाजाच्या विरोधात 2 षटकार खेचणारा गिरीश या वेळेला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगली आकडेवारी राहिले यंदाच्या वर्षामध्ये गिरीश या खेळाडूची. धावांचा आलेख हळूहळू वधारतोय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 28 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 61 धावांची आवश्यकता आहे सामन्याचं समीकरण. 2 फलंदाजांची जोडी यावेळेला खेळपट्टीवर. यष्टीरक्षक म्हणून कालच्या दिवसामध्ये धीरज ढोणे यांच्या बोटाला दुखापत झाली आणि त्या कारणास्तव आजच्या दिवसामध्ये यष्टीरक्षकामध्ये फेरबदल. महेंद्र नामदेव मोरे ब्रँड ऑफ कुकडे जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फुटस्वरपती चेंडू आहे ऑन साइडला.
सजवला गेलाय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये सुरेख पद्धतीने यावेळेला क्षेत्ररक्षकाची भूमिका अदा करीत असताना क्षेत्ररक्षक थेंबे थेंबे तळस असतंय. टार्गेट जर आपण पाहिलं तर 25 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धावांची आवश्यकता. अशा प्रकारे स्थिती निर्माण झालेली आहे. प्रजय दशरथ पाटील ज्या रीतीने खेळला या स्पर्धेमध्ये कन्सिस्टंट प्ले अँड मिस अप्रतिम गोलंदाजी. षटक जर आपण पाहिले तर 2 षटकांचा खेळ ऑफिशियल स्वरूपात संपन्न झालाय. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 60 धावांची आवश्यकता. निखिल घरत या ठिकाणी कौतुक करतायत पंचांचं. यंदाच्या वर्षामध्ये एका उच्च श्रेणीने पंचांची भूमिका. जेपी पॅनलला त्रिवार मुजरा आहे. शाहिद मोमीन पवार सर असतील किंवा त्यांच्या साथीने अभय पाटोळे असतील. जर गोलंदाज चुकी करत असेल तर कुठल्याही प्रकारे दया दर्शवली जाणार नाहीये आणि अतिशय हाय स्टँडर्ड उच्च क्वालिटी आम्ही या 3 दिवसांमध्ये जेपी पॅनलला सातत्यपूर्वक या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे की कुणबी प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने यंदाच्या वर्षामध्ये पंचांचा जो स्तर आहे आणि जी पंचगिरी परिपूर्ण झालेली आहे खरोखरच उच्च श्रेणी पाहायला मिळते. आणि निखिल घरत जे स्वतः पंच आहेत या वेळेला त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कमेंट. जेपी पॅनल संपूर्ण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा दबदबा पाहायला मिळतोय आणि केपीएल मध्ये देखील तोच क्लास त्यांनी दर्शविलाय. साईडला खेळायचं होतं. चेंडूमधचा टप्पा जर आपण पाहिला तर पडल्यानंतर जमिनी लगत परंतु वाईड आहे. डाव्या यष्टीच्या पलीकडे असल्या कारणास्तव खराब चेंडूचे संकेत. शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी यांच्या माध्यमातून धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर 15 या आकड्यावर 1 गडी बाद. आशिष पावडे थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. ब्रँड ऑफ किराट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. स्ट्रेट बॅटचा वापर आहे. वाईडिश लॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर पुढे सरसावलाय. बघा फक्त सिंगल अँड डबल्स आता प्रेशर क्रिएट होऊ लागलंय. जेवढे जास्त सिंगल येतील जेवढे जास्त डॉट येतील खेळाडू हलकासा दुखापतग्रस्त होतोय त्या ठिकाणी. भरत लक्ष्मण पाटीलला आपण पाहतोय एनालिसिस फक्त सिंगल डॉट इथे एका विकेटचा सुगंध येतोय. विकेट अथवा मोठा फटका कारण 22 चेंडू आणि 58 धावाची स्थिती आपण पाहतोय. फुटोज आहे या वेळेला. डीप मिड विकेट झोनचा क्षेत्ररक्षक आशिष मेधवले कालच्या दिवसामध्ये ज्याने 6 चेंडूमध्ये 10 धावा करून दिल्या नव्हत्या. ब्रँड ऑफ तामसई सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 21 चेंडू 57 धावा. भरत लक्ष्मण पाटीलचा आकर्षक स्पेल आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू मिडलला कनेक्ट होत नाहीये. ओनली 1 एक से बढ़कर कुछ भी नहीं. काय स्पेल हाताळला गेलाय भरतच्या माध्यमातून. 1.4 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 15 धावा देऊन 1 गडी बाद. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. स्पंज दर्शवत आहेत या ठिकाणी विमर 1च्या स्वरूपामध्ये. खराब चेंडूची एकंदरीत घोषणा केली जाते. सुंदर पद्धतीने ऍक्युरेट शाहिद मोमीन यांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट सिंगल फ्री हिट सूट सवलत कमिशन. 20 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय शॉर्ट दरम्यान झोन मध्ये. सुंदर प्रकारे या वेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि ज्या प्रकारे स्पेल आपण पाहतोय. रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग पिन ड्रॉप सायलेंट आहेत कारण चौकार आणि षटकारांना जणू काही आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवलंय. 1.5 षटकांचा हा स्पेल भरतचा आकर्षक स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मोठे फटके येत नाहीयेत यावेळेस. यॉर्क लेंथ आहे. परफेक्ट यॉर्कर होता
डिरेक्ट हिटचं देखील टेम्पटेशन बघायला मिळालंय. सुंदर पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये. धावांचा आलेख 22 या आकड्यावर धाव फलक 3 षटकं समाप्त झालेले आहेत. आता 18 चेंडू शिल्लक आणि 52 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. जोपर्यंत खेळाडू बसतील पाणी पीत, आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 52 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे. पहिली 3 षटकं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावरती PS कुणबी किंग. वेल डन. पहिल्या 18 चेंडूंमध्ये फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व हे खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सुंदर, दर्जेदार आणि उच्चस्तरीय, उच्चभ्रू, अग्रगण्य गोलंदाजीचं पृथक्करण हे आतापर्यंत बघायला मिळालंय. सुपर गुड बॉलिंग. आता 18 चेंडू आणि 52 धावा. पहिला हाफ हा गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर. यावर ऑन साइडला लॉफ्ट स्लॉट मध्ये होता, त्याला प्लॉट मध्ये डिस्पॅच केलाय. षटकार. धन्यवाद डीजे. उपयुक्त वेळी हा षटकार आशिषच्या विरोधात. पंचांचे संकेत या ठिकाणी पोहोचले गेले. 22 इथून अटॅक करावाच लागेल, गत्यंतर नाहीये. कारण तुमच्याकडे केवळ 16 चेंडू असणार आहेत आणि 45 धावांची आवश्यकता. बॅटची कडा घेऊन यावेळेस चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट दरम्यान झोन मध्ये. सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्हेरी वेल स्टॉप. इथून जेवढे सिंगल येतील तितका जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढत जाईल. आणि रिक्वायर्ड रन रेट म्हणजे जणू काही टांगती तलवार नेहमीच कॉन्सन्ट्रेशन लूज करत असते. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 44 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. न खचता आणि न डगमगता खेळावं लागेल. म्हणतात ना, जी लोक आपले स्वप्न घामाच्या शाईने लिहितात त्यांच्या नशिबाची पाणी ही कधीच कोरी नसतात. जो लोग पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, लेकिन जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. आणि येथून गाडीचा गिअर चेंज करणं ही काळाची गरज आहे या सामन्यामध्ये. कारण रिक्वायर्ड रन रेट वाढू लागलाय. फलकावर धावसंख्या 31. 31 धावा. गोलंदाजी चांगली झालेली आहे. PS कुणबी किंग दोन्ही देखील संघ अपराजित आतापर्यंत. ह्या क्षणापर्यंत या स्पर्धेअंतर्गत 3 सामने प्रत्येकी जिंकून आलेले आहेत. यावेळेस नो बॉल. पंचांचे संकेत खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. विमर 1 कमरेच्या वर हा चेंडू जो एकंदरीत हाताळला गेलाय.
इंटरनॅशनल क्रिकेट रूल्स अँड रेग्युलेशन्स, एका षटकामध्ये 2 विमर 1 प्राधान्य दिलं जाणार नाही. वास्तविक जर हा रूल आपण तपासून पाहिला क्रिकेटच्या नियमावलीमध्ये तर त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पहिला जेव्हा विमर 1 डिलिव्हर केला जातो तेव्हा पंचांना डेंजर 1 असं दर्शवावं लागतं गोलंदाजाला, आणि डेंजर 1 असेल तर तदनंतरचा येणारा नो बॉल नंतर गोलंदाजी करू शकत नाही. फ्री हिट चे संकेत, सूट सवलत आणि कमिशन. ऑन साइडला फ्री हिटच्या चेंडूचा समाचार, आउट ऑफ द पार्क, षटकार. वेलकम बॅक. सुंदर पद्धतीने षटकार आलाय. सामन्याची परिभाषा बदललाय. 13 चेंडू 35 धावा. प्रजय दशरथ पाटील 11 चेंडूंमध्ये वैयक्तिक 22 या आकड्यावरती खेळतोय. यावेळेस लॉंग स्टॉप रिझन, सुपर फास्ट अँड फ्युरियस आउटफील्ड, चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामना होता कुठे, सामना येऊन पोहोचलाय कुठे, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता हे समीकरण या ठिकाणी बनलेलं आहे. वैयक्तिक 26 या धाव संख्येवर प्रजय दशरथ पाटील फलंदाज खेळतोय. सद्यस्थितीमध्ये हा सामना बॅलन्सिंग अवस्थेत. पहिल्या 3 षटकांचा विचार जर आपण केला तर खूप सुंदररित्या हाताळली गेली होती इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण, परंतु चौथ्या षटक जे महागडं ठरलं आशिषच्या माध्यमातून 21 धावा आल्या 6 चेंडूंमध्ये, आणि तेथून सामन्याला मिळाले कलाटणे. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावांची आवश्यकता हे इक्वेशन बनलेलं आहे. होऊ शकतात आणि रोखल्या देखील जाऊ शकतात. या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. म्हणतात ना की आयुष्यात कधीच एक खेळाडू म्हणून स्वतःला कमी लेखू नका, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची क्षमता ठेवणारा समुद्र तेलाच्या एका छोट्याशा थेंबाला बुडवू शकत नाही. आणि म्हणूनच प्रत्येक खेळाडू हा समान आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. पंच दर्शवतायत वाईट, खराब चेंडू. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने स्कोर फलक जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. सुपर मॅच, 12 चेंडू शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. अमर पाटील ऑन स्ट्राइक, ब्रँड ऑफ कोकणेर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 11 चेंडूंमध्ये 8 या आकड्यावरती खेळतोय. स्ट्राइक रेट सुधारणा करावी लागेल. ऑफ साइडला ह्या फटक्यानंतर स्ट्राइक रेट थेट जाऊन पोहोचलाय 100 या अंकावर आपण पाहू शकतायत, कारण स्ट्राइक रेट घसरला होता. आता वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 12 या आकड्यावरती खेळतोय. फलकावर 48, 48 धावा. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक, 26 धावांची आवश्यकता. हे षटक जे आहे ते टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल, कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं असेल 20 षटकांच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकापेक्षा 19वे षटक हे जास्त महत्वपूर्ण असतं. आणि येथे देखील 5वं षटक जे आहे ते खूपच इम्पॉर्टंट फॅक्टर. आता 11 चेंडू शिल्लक. पंचांचे संकेत यावेळेला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल, खराब चेंडू. निशांत अधिकारी, हेमंत पाटील, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. अमोल शिलार, शुभ सकाळ या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. चांगलं क्रिकेट सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. सामना रफ अँड टफ दिशेने वाटचाल करतोय. यावेळेला ऑफ साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. सुंदर झेल, परिपूर्ण गुड कॅच ऑफ क्वालिटी गॉन. विजयासाठी जर आपण पाहिलं तरी चेंडू शिल्लक असणार आहेत अजून देखील ॲक्युरेट गुणलेखक आम्हाला सूचित करतायत. 10 चेंडू शिल्लक आणि 25 धावांची आवश्यकता. न्यूमॅन इन स्टार आयकॉन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेला आहे.
एका बाजूने यंग जनरेशन नवतरुण उगवता तारा, दुसऱ्या बाजूने लेजंड क्रिकेटर आख्यायिका हितेश शंकर पाटील. काय घडेल, काय बिघडेल, कोण करेल वार, कोण करेल पलटवार. सामना अजून देखील अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक, 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय कौशल बबन जाधव. या वेळेला क्या बात है, यहाँ के हम सिकंदर. काय चेंडू डिलिव्हर केलाय, एका लेजंड खेळाडूला बाद करून दाखवलंय. यंग अँड डायनामिक कौशल बबन जाधव, यू ब्युटी गॉन. दॅट इज वेलकम बॅक. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयाकरिता 25 धावांची आवश्यकता. चित्त थरारक, चित्त वेधक, रोमहर्षक, अटीतटीचा चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. रसिक मायबाप प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. ऑन साइडला सजवला गेलाय फटका. चेंडू निघून येतोय मिड विकेट झोन मध्ये. एक धाव परिपूर्ण केली जाते. चेंडू शिल्लक आहेत शेवटचे आणि अंतिम. एक्युरेट आपण पाहू शकाल 8 आणि 8 चेंडूंमध्ये विजयाकरिता 24 धावांची आवश्यकता. वैयक्तिक 26 या आकड्यावरती खेळतोय प्रजय दशरथ पाटील, ब्रँड ऑफ गिराळे. यावेळेला चेंडूला उडवलाय, परंतु डिस्टन्स मिळेल का, क्वेश्चन मार्क. क्षेत्ररक्षक भरत लक्ष्मण पाटील, ब्रँड ऑफ साखरे, चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. चेंडू शिल्लक आहे 7, धावा हव्या आहे 24. चित्त थरारक सामना. हर सर जहां पे झुक जाए वही मंदिर होता है. हर नदी जिसमें समा जाए वही समुंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है, लेकिन हर जंग जो जीत जाए वही सिकंदर होता है. सिकंदर बनेल कोण? दोन्ही देखील संघ 3-3 सामने जिंकलेले आहेत आणि म्हणूनच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता. 7 चेंडू शिल्लक, 24 धावांची आवश्यकता. फलंदाज न्यू मॅन इन सूरज राजेंद्र नाईक, ब्रँड ऑफ खामलोली. यस द फिंगर इज गॉन अप. अंपायर नाव पायचीच्या स्वरूपात या वेळेला पंच मात्र दर्शवतायत. फलंदाज बाद घोषित करण्यात आलेला आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. 24 धावा, 6 चेंडू, 6 चेंडू, 24 धावा. इक्वेशन या ठिकाणी पाहायला मिळतं. लाईव्ह चॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. विपुल घरत, ब्रँड ऑफ बेटेगाव, दर्जेदार विस्फोटक फलंदाज म्हणून जो ओळखला गेलाय पालघर डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून आणि त्यांची देखील स्पर्धा येते यंदाच्या वर्षामध्ये. बेटेगाव क्रीडा नगरीमध्ये कुणबी प्रीमियर लीग 3, 4 आणि 5 फेब्रुवारी क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवणार आहोत पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून. विपुलजी घरत, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. आपले देखील शतशः आभार व्यक्त करीत आहोत कॉमेंट्री स्टुडिओ मधून. सुंदर क्रिकेट. 6 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची आवश्यकता. सामना रंगलाय. दुनिया माने जोरो को, कोई ना माने कम जोरो को. येथे लढावं लागेल, संघर्ष करावाच लागेल. गत्यंतर नाहीये क्रिकेटमध्ये. ऑन साइडला सजवलेला फटका. टिपमिट विकेट झोन मध्ये इथे धावचीची संधी आहे आणि संधीचं सोनं केलेलं आहे महेंद्र नामदेव मोरे, ब्रँड ऑफ कुकडे. गुड किपिंग गॉन. कसा सोसाट सुटलाय वारा, कसा सोसाट सुटलाय वारा. गनवरा पाहिजे गोरा गोरा, गनवरा पाहिजे गोरा गोरा. भावेश पाटील, ब्रँड ऑफ लालठाणे, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. तर सामन्याची परिभाषा जर आपण तपासून पाहिली तर सद्यस्थितीत
गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे मोमेंटम आपण पाहू शकतायत, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची आवश्यकता आहे. न्यूमॅन इन राहुल पाटील अर्थातच रिकी पाहायला मिळतोय. नाही तर सलग 4थ्या विजयाच्या दिशेने PS कुणबी किंग. आतापर्यंत रेकॉर्ड जर आपण पाहिला या स्पर्धेमध्ये तर तीर्था वॉरियर्स गोवाड हा पहिला असा संघ ठरला ज्याने या लीग फॉर्मॅट मधील सर्व सामने आपल्या नावावरती केले. 5 सामन्यांमध्ये 5 विजय सचिन किसन पाटील यांच्या संघाने कंप्लीट केले आणि यावेळेला आपण पाहू शकतायत PS कुणबी किंग हा संघ 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 सामन्यांमध्ये विजयी पताका रोवतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. देऊया डीजेला संधी, वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे.